आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपचा धुमधडाक्यात प्रचार। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे। मंगळवारी सकाळी आंबेडकर उद्यानाजवळील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपच्या पदयात्रेला औपचारिक सुरुवात करण्यात आली। यावेळी भाजपचे उमेदवार गणेश माळी, बाणू जमादार, उज्ज्वला कांबळे, दयानंद खोत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन पदयात्रा काढण्यात आली। त्यानंतर शिवाजीनगर या उच्चभ्रू वस्ती भागात भाजपच्या उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। आपल्या उमेदवारी मागील भूमिका स्पष्ट करत मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन उमेदवार गणेश माळी, दयानंद खोत, बाणू जमादार व उज्ज्वला कांबळे यांनी मतदारांना दिले। मागील पंचवार्षिक काळात करण्यात आलेल्या विकास कामांचा विचार करून सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचा एकच नारा या भागात देण्यात येत आहे। जनतेच्या आशीर्वादाने येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधील मतदार भाजपच्या उमेदवारांना विजयी करतील व महापालिकेवर कमळ फुलवतील असा विश्वास भाजपच्या नेत्या व माजी महापौर संगीता खोत यांनी आमच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक 2025-26च्या वार्ड नंबर 7 मधील सर्व अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीचे बाणूबी जमादार, गणेश माळी, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे हे चारही उमेदवारांचा प्रचार अतिशय उत्तमरित्या वार्ड नंबर 7 मध्ये सुरू आहे। शिवाजीनगर परिसर आज आम्ही घर टू घर मतदारांच्या भेटी घेण्यासाठी जात आहोत आणि या प्रभागामध्ये अनेक विकास कामं आम्ही केलेली आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला पूर्णपणे मिळत आहे। आज तुम्ही बघितलं नागरिकांचा जो उत्साह आहे, नागरिक सांगतायत की भारतीय जनता पार्टीशिवाय विकास नाही आणि आमचं मत आहे ते विकासाला मत आहे। या शिवाजीनगर परिसरामध्ये जी कामं आहेत किंवा समतानगर परिसर असेल, आमचा वार्ड नंबर 7 संपूर्ण परिसर, वाळवे गल्ली परिसर असेल, नान्नीकर गल्ली परिसर असेल, इसापुरे गल्ली परिसर असेल, शांतीनगर असेल, त्याचबरोबर गंगानगर असेल, हा संपूर्ण हिंदू मुस्लिम कॉलनी असेल, या जनवाडे मळा परिसर, या संपूर्ण परिसरामध्ये आम्ही जास्तीत जास्त विकास केलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये जे चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येणार आहेत आणि ते ही विकासाचा विडा त्यांनी उचललेला आहे। त्याचबरोबर आमचे आमदार आदरणीय खाडे साहेब यांच्या सुद्धा माध्यमातून या परिसरामध्ये प्रचंड कामं झालेले आहेत, शासनाच्या माध्यमातून झालेले आहेत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं अनेक वेगवेगळ्या सुविधा या जनतेसाठी दिलेल्या आहेत। यामध्ये उज्ज्वला गॅस योजना असेल, स्वच्छालयाची योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, अनेक योजना ज्या आहेत उत्तमरित्या दिलेल्या आहेत। त्यामुळे सर्व मतदार बंधू भगिनी भारतीय जनता पार्टीवर खुश आहेत। सर्व मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे, भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार पॅनल टू पॅनल आपण निवडून द्यावेत। धन्यवाद।